विषयः अस्मिन् समये संस्कृतम्। संस्कृतामध्ये अन्य भाषांप्रमाणे किती घटक आहेत? दोन. एक आहे गद्य, जो आपण सरळ सरळ बोलतो, सरळ सरळ बोलली जाणारी वाक्य, सरळ सरळ बोलली जाणारी वाक्य काय गद्य. आणि छंदोबद्ध रचना म्हणजे पद्य. या अंतर्गत आपण शिकणार आहोत आता गद्य घटक पाहणार आहोत आपण. या भारत बनवण्याकरता अनेकविध आचार्यांचं योगदान आहे, अनेक महापुरुषांचं योगदान. या भारतामध्ये विस्तृत प्रबलभाषिक आचार्य परंपरा. आचार्य नाव विचारल्यानंतर आपल्या समोर कुठले नाव येतं? रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य, श्री शंकराचार्य. तर आद्य शंकराचार्यांबद्दल आपणास माहिती पाहणार आदि शंकराचार्य पुस्तक काढा सर्वांनी. आता मी जो उतारा वाचतोय तो माझ्या मागून वाचा. या भगवान श्री आदि शंकराचार्यांच्या जीवनामध्ये दोन प्रसंग आपण पाठामध्ये पाहणार. वाचा. द्वितीय प्रसंग, यस्मात् ज्ञानं लभते सद्गुरुः. एकस्मिन् दिने आचार्यः शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम् अगच्छत्. तदा मार्गे कोऽपि दरिद्रः मलिनकायः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत्. तं दृष्ट्वा शिष्याः तम् अपसरत् इति उच्चैः अवगम्य स मनुष्यः अपृच्छत्, अपसर इति कं वदसि? शरीरं वा आत्मानं वा? आत्मा तु परमेश्वरस्य अंशः, अतः सर्वेषां समानः एव. तथा च सर्वेषां शरीराणि पंचमहाभूतात्मकानि. तर्हि कथं तव शरीरं मम शरीरात् भिन्नम्? अहं च त्वत् भिन्नः. वेदान्ततत्त्वस्य सारः तस्य मुखात् श्रुत्वा आचार्यः तं प्रणनाम. ज्ञानं तु कस्मादपि ग्राह्यं, यस्मात् ज्ञानं लभते स गुरुरेव इति विचारेण आचार्यः तत्रैव मनीषा पंचकम् इति स्तोत्रं रचितवान्. एवम् आसेत् हिमाचलं पर्यटन् अद्वैत सिद्धान्तस्य प्रचारम् अकरोत् सः. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रवित्, षोडशे कृतवान् भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात्. तर हा जो उतारा मी वाचलेला आहे तो तुम्ही एकदा सर्वांनी मनामध्ये वाचा. त्यावरती एक प्रश्न विचारला जाणार आहे, त्याला योग्य उत्तर द्यायचं आहे.
दिसतंय आचार्य किमर्थम आगच्छत आचार्य कशा करता कुठे गेले हा बरोबर आहे आचार्य गंगा स्नानार्थम आगच्छत गंगा स्नानार्थम आगच्छत एकस्मिन् दिने आचार्य शिष्यगणेन सह स्नानार्थम आगच्छत एकदा आदि शंकराचार्य भगवान आपल्या शिष्यांसोबत गंगेवरती स्नानाकरता चालले तदा त्यावेळेस मार्गे कोपी दरिद्र मलिनकायः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत् मलिनकाय शब्दाचा अर्थ काय मलिनकाय म्हणजे मळलेल्या शरीराचा जीर्ण झालेलं वस्त्र धारण केलेला असा मनुष्य तिथे आला तम दृष्ट्वा त्याला पाहून शिष्याः तम अपसर म्हणजे बाजूला हो अपसर म्हणजे बाजूस हो बाजूला सर अपसर असं म्हणाले उच्चाईने वदत मोठ्याने का म्हणाले कारण त्याला ऐकायला गेलं पाहिजे ना सह मनुष्य जीर्ण वस्त्रधारी आणि मलिनकाय जीर्ण वस्त्रधारी सह मनुष्य आपण विचारत आहे अपसर इथे गंमत अशी बाजूला हो असं कोणाला म्हणताय तुम्ही या शरीराला म्हणताय की आत्मस्वरूपाला म्हणताय आत्म्याला म्हणताय आत्मा तो परमेश्वराचा अंश आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे अतः म्हणजे काय म्हणून म्हणजे काय म्हणून सर्वेषां समानः कः समानः आत्मा कस्मात् सः परमेश्वरस्य अंशः अस्ति तथा च सर्वेषां शरीरं देह कसा हा प्रत्येकाचा पंचमहाभूतात्मकानी पंच महाभूत पंचमहाभूत कोणते सांगते का हा तरी पंचमहाभूतामध्ये एक क्रमांकावर आहे पृथ्वी दूसरा महाभूत है आप तीसरं तेज चौथं वायू आणि पाचवं महाभूत आहे आकाश
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे काय पंचमहाभूते. या पंचमहाभूतांनी मनुष्याची शरीर बनलेली आहेत. तर तरी कथम तव शरीरम मम शरीरात भिन्नम. जर तुझंही शरीर या पंचमहाभूतांचं आहे आणि माझंही शरीर या पंचमहाभूतांचं आहे, तर दोघांमध्ये भेद कसा आला? हे वेदांत तत्वाचं सारभूत असणारं वचन ऐकून आचार्य म्हणजे कोण? श्रीमद आद्य शंकराचार्य तम प्रणाम केला. ज्ञानम कस्मादपि ग्राह्यम. ज्ञान कुणापासून नाही घेतलं पाहिजे. आणि यस्मात् ज्ञानम लभते स गुरुरेव इति विचारेण आचार्य तत्रैव मनीषा पंचकम इति स्तोत्रम रचितवान. मनीषा पंचक या स्तोत्राची रचना केली. कुणी? भगवान श्री आदि शंकराचार्यांनी. आणि आपला जो अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे त्याच्या प्रसाराकरता एवं आसेतु हिमाचलम पर्यटन अद्वैत सिद्धांत प्रचारम अकरोत् स्म. भगवान शंकराचार्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. कोवा गुरु यो हि हितोपदेष्टा यस्मात् ज्ञानं लभते स गुरु एव. आता काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही उत्तर द्यायची. मार्गे दृष्टः पुरुषः कीदृक् अस्ति. वाटेत भेटलेला पुरुष कशा प्रकारचा आहे? वाटेत भेटलेला पुरुष मार्गे दृष्टः पुरुषः कीदृक् कसा आहे तो? तर मलिनकाय आणि जीर्ण वस्त्रधारी मलिनकाय आणि जीर्ण वस्त्रधारी. जर शरीरम हे प्रथमेच एक वचन आहे. शरीरम तदा द्विवचनांतर रूपम किम? द्विवचनांतर रूप काय होईल? शरीरम शरीरे. शरीरे शरीराने. तर अशा प्रकारे आपण हा पाठ शिकलो. उसमें